जय शिवराय। आता श्रावण महिना सुरू झाला आहे। श्रावणात अनेक सण साजरे होतात, त्यापैकी एक सण म्हणजे नागपंचमी। विशेषतः या नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचे स्थान आहे, तर साक्षात भगवान विष्णूच्या शय्या म्हणूनही स्थान आहे। श्रावण महिना पावसाळा या ऋतूमध्ये येतो। या ऋतूमध्ये नाग बिडातून बाहेर येतो। बाहेर पडलेल्या नागामुळे कोणालाही इजा होऊ नये म्हणून नागदेवताला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीला त्याची पूजा करण्यात येते। पौराणिक कथेप्रमाणे नागपंचमीचे खूप सारे महत्व आहे, त्यापैकी 3 प्रमुख आहे। धार्मिक समजूत यानुसार एका शेतकऱ्याच्या नागराच्या फळाने नागिनीचे 3 पिल्लू मृत्युमुखी पडले, यामुळे नागदेवताला कोप झाला अशी मान्यता आहे। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात नांगरत नाही आणि अन्न कामे जसे की खणणे, भाजी चिरणे, तवा वापरणे आणि फुटणे टाळतात। दुसरं म्हणजे इतिहास आणि पौराणिक कथा। कालिया नागाच्या पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमा होता असं लोकांचं म्हणणं आहे। त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते। तिसरं म्हणजे नाग संप्रदाय। प्रत्येक 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी नाग संप्रदायाचे लोक गंगा गौतमी संगमावर स्नान करतात, त्यामुळे या सणाचे धार्मिक महत्त्व वाढले। नागपंचमीच्या दिवशी कोणकोणत्या नागाची पूजा केली जाते? या दिवशी विशेषतः वासुकी, तक्षक, कालिया, मणिभद्र, ऐरावत, रुद्राक्ष, कार्कोटक आणि धनंजय यासारख्या 8 नागांची पूजा केली जाते। काही श्रद्धाळू व्यक्ती या दिवशी नागदेवतेची पूजा करून दूध, लाया, गव्हाच्या खिरेचा नैवेद्य अर्पित करतात। नागपंचमीच्या दिवशी आपल्या घराघरात नागदेवतेची पूजा करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले जाते आणि धार्मिक परंपरा पाळल्या जातात। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका।